मराठवाड्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या बीड शहरात हजरत अबुल फैज कोचक शाह वली उर्फ हजरत शहेनशाह वली चिश्ती रहमतुल्लाह अलैहि यांच्या वार्षिक संदल सोहळ्याला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। शहरातील विविध भागांतून निघालेल्या संदल मिरवणुका पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दर्गा परिसरात दाखल झाल्या। ढोल ताशांचा गजर, धार्मिक घोषणांचा जयघोष आणि सुफी परंपरेची झलक या मिरवणुकीत पाहायला मिळाली। विशेष म्हणजे शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने या संदल मिरवणुकीत सहभाग घेत धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला। हिंदू मुस्लिम बांधवांनीही एकत्र येत या पवित्र सोहळ्यात सहभाग नोंदवला। उर्स आणि संदल सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। तसेच हजारो भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले। श्रद्धा, सेवा, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हजरत शहेनशाह वली चिश्ती यांचा वार्षिक संदल सोहळा यंदाही भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण पद्धतीने संपन्न झाला। बीडची प्रसिद्ध दर्गा हजरत शहेनशाह वली उर्फ कोचक शाह वली रहमतुल्लाह अलैह यांचा वार्षिक संदल कार्यक्रम आज रोजी सुरू आहे। आपल्यासोबत या दर्ग्याचे इनामदार श्री हाफिज इनामदार साहेब आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊत या आजच्या या संदलचे काय महत्त्व आहे। इनामदार साहेब, स्वागत आहे आपल्या सरकार एक्सप्रेसमध्ये। आज जे हे संदल कार्यक्रम सुरू आहे, नेमकं याचं काय महत्त्व आहे? महत्त्व म्हणजे हे हिंदू मुसलमान सिख ईसाई या धर्मांच्या लोकांच्यासाठी बाबा इथं आपले जीवन अर्पण केलेलं आहे बाबांनी। आणि त्याच्यानंतर हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना समर्पित आहे। बरं, दरवर्षी जे हे संदल कार्यक्रम होते, यावर्षी जे होत आहे, काय फरक आहे याच्यामध्ये? दरवर्षी जसं की सामान्य लोकांना एवढं हे माहीत नव्हतं, पण माध्यमाच्या माध्यमातून हे सर्व जनतेला कळून गेलं की हे आपण हे तसा सोफी संतांच्या आपण यांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून लोकांनी एवढी प्रसिद्धी दिलेली। या निमित्ताने हजरत शहेनशाह वली साहेबांचा संदेश लोकांपर्यंत तुम्ही काय पोहोचवा? असं आहे की लोक जे तर हिंदू मुस्लिम करतात, पण असं काय नाही। हिंदू मुस्लिम काय नाही, लोक करणारे जे दुसरे लोक आहेत आणि आपण सगळे मिळून आपल्या माध्यमातून हिंदू मुस्लिम सब एकतेचा आपला संदेश देऊ, जसा बाबांनी संदेश दिलेला आहे। दर्गासाठी किंवा दर्गातील परिसराच्या विकासासाठी शासनाकडून आपल्या काय अपेक्षा आहे? शासनाने ही जी दर्गा आमची याच्याकडे थोडासा खासदार, आमदार आणि या फंडातून यांच्या फंडातून निधी द्यावा। आणि दुसरं असं आहे की प्रत्यक्ष इथं पाहणी करावी। पाहणी केल्याच्या नंतर कळेल की इथं काय सुविधाची गरज आहे। आणि अपेक्षा आम्हाला तीच आहे की शासनाने केंद्र शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। मी डॉक्टर सिराज आरजू, सय्यद तौसिफ अल्मास सोबत, बीड।
القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتقدم سبحان الله عما يشركون هو الله الخالق البارئ المصور له الاسماء الحسنى يسبح له ما في السماوات والارض وهو Jauh,